मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तुमच्या जीवनात पैसा कमी आहे किंवा वारंवार आर्थिक अडचणी येत आहे. खूप मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नाहीये किंवा तुम्हाला तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण करायची आहे. तर आजचा हा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण आहे, तुमच्यासाठी ठरणार आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला फक्त 2 शब्दांची अशी शक्ती सांगणार आहे, जी अनेक आध्यात्मिक गुरु, सकारात्मक विचारांचे अभ्यासक अत्यंत त्या गोष्टी 2 शब्द आहेत ते प्रभावी मानतात. हे 2 शब्द आहेत आय एम, म्हणजेच मी आहे. हो मित्रांनो, ऐकायला अगदी साधे वाटणारे हे 2 शब्द पण योग्य पद्धतीने वापरले तर हेच शब्द मित्रांनो तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतात, तुमची ऊर्जा बदलू शकतात आणि हळूहळू तुमचं संपूर्ण जीवनही बदलू शकतात. पण दुर्दैवाने मित्रांनो, बहुतेक लोक रोज हेच 2 शब्द वापरतात, पण अगदी चुकीच्या पद्धतीने वापरतात आणि नकळत स्वतःच्या आयुष्यात ते स्वतःहूनच दुःख, गरिबी, अपयश, भीती आणि नकारात्मकता आकर्षित करत राहतात. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की हे 2 शब्द इतके प्रभावशाली का आहेत आणि त्यांचा योग्य वापर आपल्या आयुष्यात, आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल कसे घडवून आणता येईल त्या 2 शब्दांचा वापर करून, ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कारण मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला काही अशी शक्तिशाली अफर्मेशन सांगणार आहे, ज्या तुम्ही रोज बोलायला सुरुवात केली तर मित्रांनो, तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या आत्मविश्वासात इतका मोठा बदल तुम्हाला जाणू शकतो. तर व्हिडिओ हा अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो बघा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे येतो की हे जे आहे, हे आय एम, हे 2 शब्द इतके शक्तिशाली का मानले जातात? याचं उत्तर समजून घेतलं तर तुमचं आयुष्य म्हणजे तुमचं आयुष्याकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो बदलून जाईल. आपण दिवसभर स्वतःशी बोलत असतो, कधी मनात तर कधी मोठ्याने बोलतो. पण तुम्हाला माहित आहे का मित्रांनो, तुमचं अवचेतन मन तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द रेकॉर्ड करत असतं. त्याला विनोद अजिबात समजत नाही, त्याला नकारात्मक आणि सकारात्मक यात फरक अजिबात कळत नाही. ते फक्त तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. हो मित्रांनो, म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती रोज म्हणते की मी खूप गरीब आहे, मला माझं नशीबच खराब आहे, मला काहीच येत नाही किंवा माझ्याकडे कधीच पैसा टिकत नाही, माझ्याकडून काहीच होणार नाही, तेव्हा ती व्यक्ती नकळत आपल्या अवचेतन मनाला हाच आदेश देत असते आणि अवचेतन मन त्या आदेशानुसारच विचार निर्माण करू लागतं. ते विचार भावना तयार करतात, भावना कृती घडवतात आणि मित्रांनो, कृतीमुळेच तसं जीवन तयार होतं. म्हणूनच मित्रांनो, आपल्या आयुष्याची सुरुवात जी काही आहे ती आपल्या शब्दांपासून होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मित्रांनो, अनेक महान संत, ऋषीमुनी आणि आध्यात्मिक शिक्षक आहेत. ते सांगतात की मी आहे, आय एम, हे केवळ 2 शब्द नाहीये, तर ते आपल्या दैवी अस्तित्वाची आठवण करून देणारे शब्द आहेत. ईश्वराने प्रत्येक माणसामध्ये एक दिव्य शक्ती दिली आहे, निर्माण करण्याची शक्ती. हो ना, बरोबर ना? नवीन वास्तव्य घडवण्याची शक्ती, स्वतःचं आयुष्य बदलण्याची शक्ती. पण ही शक्ती जागृत होते ती आपल्या विचारांमधून, या विश्वासातून आणि आपल्या शब्दांमधून, बरोबर? म्हणून जेव्हा तुम्ही मी आहे असं म्हणता, तेव्हा तुम्ही स्वतःबद्दल एक सत्य निर्माण करत असता. कल्पना करा, तुम्ही एका सुपीक शेतात बी पेरत आहात आणि जर तुम्ही काटेरी झाडांचं बी पेरलं तर आंब्याचं झाड उगवेल का? कधीच नाही. जे बी पेराल तेच उगवेल. अगदी तसंच तुमचे शब्द म्हणजे तुमच्या भविष्याचं ते बीज आहे. जर रोज तुम्ही म्हणाल मी अपयशी आहे, तर अपयशाची बीज जे आहे पेरली जातील. जर म्हणाल मी दुर्दैवी आहे, तर दुर्दैवाचं बीज पेरलं जाईल. पण जर तुम्ही ठाम विश्वासाने म्हणायला सुरुवात केली की मी यशस्वी आहे, मी समृद्ध आहे, माझ्या जीवनात भरपूर संधी येत आहेत, तर हळूहळू तुमचं मन त्या दिशेने काम करू लागतं. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या युनिव्हर्सला तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत हे महत्वाचं नसतं. विश्वाला, या युनिव्हर्सला महत्वाची असते ती म्हणजे तुमची ऊर्जा. कारण जिथे लक्ष तिथे ऊर्जा, जिथे ऊर्जा तिथे परिणाम. आणि जर तुमचं लक्ष सतत कमतरतेवर असेल तर कमतरताच वाढत जाते. पण जर तुमचं लक्ष भरभराटीच्या संधी तुमच्या समोर दिसू लागतात. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करायचा आहे. कधी असं म्हणू नका की माझ्याकडे पैसे नाहीयेत, त्याऐवजी असं म्हणा की मी आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करत आहे, माझ्या जीवनात नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडत आहे, मी संपन्नतेला
स्वीकारत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, शब्द बदलले की विचार बदलतात, विचार बदलले की आपली ऊर्जा बदलते आणि ऊर्जा बदलली की संपूर्ण आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होते. पण आता प्रश्न असा आहे की जर आय एम इतकं शक्तिशाली असेल तर कोणती अशी वाक्य आहेत जी तुम्ही कधीच बोलू नयेत आणि कोणती अशी अफर्मेशन आहेत जी रोज सकाळी बोलल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. मित्रांनो, बघा, आता मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी समजली तर तुम्ही आजपासून तुमचे शब्द कायमचे बदलाल. कारण अनेक लोक आयुष्यभर मेहनत तर करतात, पण त्यांना हेच कळत नाही की त्यांचे शत्रू बाहेर नसतात, त्यांचे शत्रू कुठे असतात, त्यांच्या स्वतःच्या शब्दांमध्ये लपलेले असतात. होय मित्रांनो, आपण नकळत दिवसभर अशी अनेक वाक्य बोलतो जी आपल्या आयुष्याला मागे खेचत असतात. जरा स्वतःकडे लक्ष द्या. कधी तुम्ही असं म्हणता का, मी खूप दुर्दैवी आहे, माझं नशीबच खराब आहे, किंवा मी खूप गरीब आहे, माझ्याकडे पैसे अजिबात टिकत नाही, मी नेहमी आजारी असतो, माझ्याकडून कोणत्याही गोष्टी चांगल्या होणार नाही. जर ही वाक्य तुम्ही वारंवार बोलत असाल ना, तर आजपासून ते जे काही वाक्य बोलताय ते ताबडतोब बंद करा. कारण प्रत्येक वेळी मी आहे या शब्दानंतर जे काही तुम्ही जोडता तेच तुमचं अवचेतन मन तुमची ओळख मानू लागतं. ते तुमच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवतं, तुमच्या विचारांवर परिणाम करतं, तुमच्या भावनांना आकार देतं आणि शेवटी तुमच्या कृती बदलतात. म्हणूनच जर तुम्ही स्वतःला सतत गरीब म्हणाल तर तुमचा मेंदू श्रीमंतीच्या संधी शोधणारच नाही. जर तुम्ही स्वतःला अपयशी म्हणाल तर तुमचा आत्मविश्वास कधीच हरलेला असेल. बरोबर मित्रांनो, तर एक छोटासा प्रयोग आपण इथे करून बघूया. 2 व्यक्तींची कल्पना करा. 2 व्यक्ती आहेत. तर पहिली व्यक्ती सकाळी उठून म्हणते, आजही काही चांगलं होणार नाही, माझं नशीबच खराब आहे. तर दुसरी व्यक्ती उठल्याबरोबर असं म्हणते की आजचा जो काही माझा दिवस आहे तो माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे, मी सक्षम आहे, मी या यशासाठी पात्र आहे. दोघी एकाच शहरात राहतात, एकाच परिस्थितीत काम करतात, पण काही महिन्यांनी तुम्हाला त्यांच्या जीवनात खूप मोठा फरक दिसेल. का? कारण पहिल्या व्यक्तीने स्वतःभोवती काय केलेलं आहे, नकारात्मकतेचे वर्तुळ तयार केलं, बरोबर. तर दुसऱ्या व्यक्तीने काय केलं, स्वतःला आशा दाखवल्या, विश्वास ठेवला आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडून घेतलं. मग याचा अर्थ असा नाही की की फक्त वाक्य बोलल्याने दुसऱ्या दिवशी लाखो रुपये, लाखो पैसे घरात येतील. अजिबात नाही मित्रांनो, असं वास्तवात होत नाही. पण जेव्हा तुम्ही सकारात्मक अफर्मेशन बोलता तेव्हा सर्वात आधी बदलतो काय, तुमचा विचार बदलतो. मग बदलते काय, तुमची भावना बदलते आणि मग यानंतर बदलतो ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आणि शेवटी मित्रांनो, बदलते काय, तर तुमची कृती. तुम्ही ऍक्शन घेऊ लागता. यशस्वी माणसं आधी स्वतःला यशस्वी समजायला शिकतात, मग ते तशी कृती करतात, बरोबर. आणि त्यानंतर त्यांना यश आहे ते मिळतच. आता मी तुम्हाला काही अत्यंत प्रभावी आय एम अफर्मेशन सांगतेय. नीट लक्षपूर्वक ऐका. व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका. ही रोज सकाळी आणि रात्री शांत मनाने विश्वासाने बोलायचं आहे. मी ईश्वराच्या कृपेने सुरक्षित आहे, मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे, माझ्या जीवनात पैशाचा सतत प्रवाह सुरू आहे, मी प्रत्येक दिवशी अधिक यशस्वी होत आहे, मी निरोगी, आनंदी आणि मी ऊर्जावान आहे, मी प्रेम, आनंद आणि भरभराट आकर्षित करत आहे, मी माझ्या स्वप्नांसाठी पात्र आहे, माझ्या जीवनात योग्य लोक आणि योग्य संधी येत आहेत, ईश्वर माझ्या प्रत्येक पावलावर माझ्या सोबत आहे, माझे जीवन दिवसेंदिवस अधिक सुंदर होत आहे. मित्रांनो, अशी ही वाक्य माझ्या तोंडून ऐकली, तुम्हाला कसं वाटलं? ही वाक्य फक्त तोंडाने बोलू नका, ती मनापासून अनुभवायचं आहे. डोळे बंद करायचे आहे. स्वतःला आधीच यशस्वी झाल्याचं तुम्हाला फील करायचं आहे. तुमची इच्छा पूर्ण झालेली तुम्हाला अनुभवायचं आहे आणि त्या भावनेत काही क्षण तुम्हाला राहायचं आहे. कारण जेव्हा शब्द, विश्वास आणि भावना, हो मित्रांनो, हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा काय होतं, तेव्हा तुमच्या आतील जी काही ऊर्जा आहे ती बदलायला सुरुवात होते. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न,
ही जे काय मी सकारात्मक वाक्य सांगितली आहे, अफर्मेशन कधी बोलायचे आहेत, तर सकाळी की रात्री किती वेळा बोलायचे आहेत आणि त्या बोलताना आपण कोणत्या चुका टाळायच्या आहेत, ह्या गोष्टी मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगते. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण खूप महत्त्वाची माहिती आहे. तर मित्रांनो, कधी बोलाव्यात, कशा बोलायच्यात, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, ते ऐकून घ्या. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे बहुतेक लोक चूक करतात. अनेक जण 2-4 दिवस हे चांगले सकारात्मक वाक्य बोलतात, अफर्मेशन बोलतात आणि नंतर असं म्हणतात, की मला काहीच फरक पडला नाही. बरोबर? कमेंटमध्ये पण येऊन सांगतात, की ताई मला काहीच फरक पडला नाही. पण त्यांनी स्वतःलाच एक प्रश्न कधी विचारलाय नाही, की मी हे शब्द फक्त तोंडाने बोलतोय, की अगदी मनापासून अनुभवतोय? कारण लक्षात ठेवा, विश्व फक्त शब्दांना प्रतिसाद देत नाही. विश्व तुमच्या भावनांना आणि या विश्वासाला, जेवढा तुम्ही विश्वास ठेवून कराल ना, त्या विश्वासाला प्रतिसाद देते. जर तुम्ही म्हणाल मी श्रीमंत आहे, पण मनात सतत भीती असेल की हे खरंच शक्य आहे का, हे कसं शक्य आहे, माझ्याकडे तर पैसेच नाहीत, हे माझ्यासाठी नाहीये, हे जर तुम्ही मनात बोलत असाल, तर तुमच्या शब्दांपेक्षा तुमची भीती जास्त प्रभावी ठरते. म्हणून हे जे काही अफर्मेशन आहेत, ते बोलताना फक्त शब्द उच्चारू नका. तुम्हाला काय करायचंय, तर त्या प्रत्येक शब्दामध्ये मित्रांनो भावना तुमच्या ओतायच्या आहेत. सकाळची वेळ सर्वात प्रभावी का मानली जाते? जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठतो, जागे होतो, तेव्हा आपलं जे काही मन आहे ते शांत असतं. त्यावेळी अवचेतन मन सर्वात जास्त सक्रिय असतं आणि ते ग्रहण करतं, ग्रहणशील असतं. म्हणून उठल्यानंतर मोबाईल अजिबात हातात घ्यायचा नाहीये. ते घेण्याआधी सोशल मीडियावर जाण्याआधी किमान 2 ते 5 मिनिटे स्वतःसाठी काढायची आहेत. आरशासमोर उभं राहायचं आहे, स्वतःच्या डोळ्यामध्ये पाहायचं आहे आणि एक हलकंसं स्मित, हलकंसं हसायचं आहे स्वतःला पाहून आणि नंतर आत्मविश्वासाने असं बोलायचं आहे, की मी ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. मी आत्मविश्वासी आहे. मी समृद्ध आहे. माझ्या जीवनात भरभराट येत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे. माझ्यावर त्या ईश्वराची कृपा आहे. या प्रत्येक वाक्यानंतर मित्रांनो 1-2 सेकंद तुम्हाला शांत राहायचं आहे आणि ते खरं असल्यासारखं तुम्हाला फील करायचं, अनुभव घ्यायचा आहे. आणि आता रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं आहे तेही ऐकून घ्या. तर मित्रांनो, दिवसभराचा शेवट ज्या विचारांनी होतो, दिवसभराचा शेवट ज्या विचारांनी होतो, त्याच विचारांवर रात्रभर तुमचं अवचेतन मन काम करत असतं. म्हणून झोपण्यापूर्वी दिवसभरात जे काही चांगलं घडलं आहे तुमच्या बाबतीत, तुमच्या बरोबर, त्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला युनिव्हर्सला धन्यवाद बोलायचं आहे. मग शांतपणे डोळे बंद करायचे आहेत, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू असं म्हणायचं आहे, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, माझं भविष्य उज्ज्वल आहे, माझ्या जीवनात योग्य संधी येत आहेत, मी आर्थिक समृद्धी आकर्षित करत आहे. आणि मग स्वतःला तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याचं पाहायचं आहे. जर तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल, तर त्या घरात चालताना स्वतःला पाहायचं आहे. जर तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, तर तो व्यवसाय तुम्ही चालवत आहात, तर दुकानात ग्राहकांची गर्दी झालेली आहे, अशी तुम्हाला कल्पना करायची आहे. जर पैसा हवा असेल, मित्रांनो, महत्त्वाचा पॉइंट, पैसा हवा असेल, तर आर्थिक स्थैर्य अनुभवायचं आहे. ज्या क्षणी भावना निर्माण होतात, त्या क्षणी तुमचं अवचेतन मन त्या चित्राला स्वीकारू लागतं. पण एक मोठी चूक अनेक लोक करतात. कोणती चूक करतात? ती म्हणजे ते दिवसभर सकारात्मक अफर्मेशन बोलतात आणि एका छोट्याशा अडचणीने लगेच असं म्हणतात, त्यांना एखादी अडचण आली, तर ते लगेच काय म्हणतात? माझं नशीबच खराब आहे. माझ्याकडून काहीच होणार नाही. मी अगदी पुरता संपलेलो आहे. बरोबर? छोटीशी जरी अडचण आली तर लगेच असं बोलतात. पण मित्रांनो, अशा एका नकारात्मक वाक्यामुळे तुम्ही दिवसभर तयार केलेली सकारात्मक जी काही मानसिकता आहे, ती काय होते? कमकुवत होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच दुःखी होऊ नका. पण नकारात्मक परिस्थितीला स्वतःची ओळख बनवू देऊ नका. तुमची जी काही समस्या आहे, ती तुम्ही समस्या नाही निर्माण केली. तुम्ही समस्येवर उपाय शोधणारी व्यक्ती आहात.
बरोबर. ही नेहमी लक्षात ठेवा, की आणखीन एक महत्वाची गोष्ट इथे काय लक्षात ठेवण्यासारखी आहे, ही अफर्मेशन म्हणजे जादूची कांडी नाहीये, जादूची कांडी फिरवतात अशी नाहीये. फक्त मी श्रीमंत आहे असं बोलून चालत नाही. कोणाच्याही घरी दुसऱ्या दिवशी पैशांचा पाऊस या गोष्टीमुळे पडत नाही. परंतु जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता, जेव्हा तुम्ही जेव्हा सकारात्मक विचार करता ना, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो, निर्णय योग्य होतात, योग्य संधी तुम्हाला मिळतात आणि त्या संधी सुद्धा ओळखण्याची क्षमता तुमच्यामध्ये वाढते आणि तुम्ही त्या कृती करायला सुरुवात करता आणि याच कृती, हेच जे काही ऍक्शन घेणं आहे, तुमच्या जीवनात खरं जो काही बदल आहे तो खरा बदल घडवतात. म्हणून अफर्मेशन प्लस विश्वास आणि सातत्यपूर्ण कृती, हे तीन एकत्र आले की बदल अटळ असतो. आता प्रश्न असा आहे, अशा कोणत्या 21 शक्तिशाली आय एम अफर्मेशन आहेत, ज्या रोज फक्त 3 मिनिटे बोलण्याने तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि दिवसाची जी काही सुरुवात आहे ती आत्मविश्वासाने होऊ शकते. मित्रांनो, सांगायला सुरुवात करते, नीट लक्षपूर्वक ऐका. आतापर्यंत ऐकलाय तर व्हिडिओ पुढे सुद्धा शेवटपर्यंत ऐका, कारण हा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. मी 21 तुम्हाला अफर्मेशन सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हे समजून घ्यायचं आहे. आय एम हे दोन शब्द आपल्या विचारांवर, आत्मविश्वासावर किती मोठा प्रभाव टाकू शकतात. पण आता प्रश्न असा आहे, नेमकं काय बोलायचं आहे? कारण प्रत्येक शब्द ऊर्जा निर्माण करतो, बरोबर. प्रत्येक वाक्य तुमच्या मनामध्ये एक नवीन विश्वास निर्माण करतं आणि प्रत्येक जे काही तुमचा विश्वास आहे तुमच्या भविष्यातील निर्णयांवर परिणाम करतो. आता कोणती वाक्य तुम्हाला बोलायची आहेत, म्हणून आता मी तुम्हाला त्या 21 शक्तिशाली सकारात्मक वाक्य सांगणार आहे, अफर्मेशन सांगणार आहे. ही वाक्य तुम्हाला सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला ह्या 21 वाक्य बोलायची आहेत, शांत मनाने, अगदी डोळे बंद करून आणि विश्वास ठेवून करायचे. आणि शक्य असेल तर तुम्ही आरशासमोर उभं राहून असं म्हणू शकता. प्रत्येक वाक्यानंतर 2 सेकंद तुम्हाला थांबायचं आहे आणि ते तुमच्या आयुष्यात आधीच सत्य झालं आहे असं तुम्हाला समजायचं, असं फील करायचं, असं मनापासून तुम्हाला ते अनुभवायचं आहे. सुरू करू. मी ईश्वराची दिव्य निर्मिती आहे. माझ्या जीवनात दररोज चांगल्या गोष्टी घडत आहेत. मी आत्मविश्वासी आहे. मी यशासाठी पात्र आहे. माझ्या जीवनात भरभराट वाढत आहे. मी आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम होत आहे. माझ्याकडे नवीन संधी आकर्षित होत आहेत. मी निरोगी, आनंदी आणि ऊर्जावान आहे. माझं मन शांत आणि स्थिर आहे. मी योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवतो. मी माझ्या स्वप्नांच्या अधिक जवळ जात आहे. माझ्यावर त्या ईश्वराची कृपा आहे आणि तोच माझं संरक्षण करत आहे. माझं घर प्रेम, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. माझ्या जीवनात योग्य लोक योग्य वेळी येत आहेत. मी प्रत्येक अनुभवातून शिकत आहे आणि प्रगती करत आहे. मी स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःचा आदर करतो. माझं भविष्य उज्ज्वल आहे. मी माझ्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने पुढे जात आहे. माझ्या जीवनात समृद्धी आणि शांतता वाढत आहे. माझा जो प्रत्येक दिवस आहे तो अधिक मजबूत होत आहे आणि सकारात्मक होत आहे. मी आनंद, यश आणि भरभराट स्वीकारत आहे. कसं वाटलं सगळं ऐकून? मित्रांनो, ही वाक्य म्हणताना अजिबात घाई करू नका. प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक बोलायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्या वाक्याचा अर्थ मनामध्ये उतरू द्यायचा आहे. उदाहरणार्थ बघा, जेव्हा तुम्ही म्हणता मी समृद्ध आहे, तेव्हा स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्याची भावना अनुभवायचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणता की माझ्या जीवनात नवीन संधी येत आहे, बरोबर, तेव्हा तुमच्या आयुष्यात नवीन दारे उघडत आहेत असं मनात तुम्हाला चित्र तयार करायचं आहे. कारण मित्रांनो, आपलं अवचेतन मन जे आहे ते शब्दांपेक्षा त्या चित्रावर आणि त्या जे काही आपण भावना व्यक्त करून बोलतो ती भावना अधिक प्रभावीपणे स्वीकारत असते. म्हणूनच शब्द, भावना
आणि आपण जी काही कल्पना करतो ती कल्पना हे तिन्ही एकत्र आले तर सकारात्मक बदल अधिक सहज घडू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. मी टायमिंगकडे पण लक्ष देते, पण खूप सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करते. सर्वात महत्त्वाची शेवटचा पॉइंट आहे, ऐकून घ्या, ती म्हणजे विश्वास. जर विश्वास नसेल तर शब्द फक्त आवाज राहतात, पण जेव्हा शब्दांमध्ये विश्वास मिसळतो तेव्हा ते प्रेरणा बनतात. तुम्हाला आतून काहीतरी वाटेल की खरंच मला खूप चांगलं वाटते, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या आत्मविश्वासातून योग्य कृती जन्माला येते. मित्रांनो, लक्षात ठेवा, अफर्मेशन तुमच्यासाठी काम करत नाहीत, त्या तुमच्या मनाला बदलतात आणि बदललेले जे काही तुमचं मन आहे तुमच्या आयुष्यात नवी शक्यता तेच मन निर्माण करतं. बरोबर मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेतली, ती म्हणजे कोणती गोष्ट, तर तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात बाहेरून अजिबात होत नाही. ती होते कुठून? ती तुमच्या विचारांमधून आणि तुमच्या शब्दांमधून सुरू होते. आपण अनेकदा आपल्या परिस्थितीला दोष देतो, नशिबाला सुद्धा काही लोक दोष देत राहतात. माझ्यात नशिबात असं, माझ्याच बाबतीत असं झालं. पण कधी स्वतःला एक प्रश्न विचारतो का आपण, की मी स्वतःबद्दल दिवसभर काय बोलतोय? असं कोण स्वतःला विचारतं का? कारण जे शब्द तुम्ही स्वतःसाठी वापरता तेच शब्द तुमच्या मनामध्ये तुमची ओळख निर्माण करतात. जर तुम्ही स्वतःला सतत कमकुवत म्हणत राहाल, ओके, तर तुमचा आत्मविश्वासही कमकुवतच होणार आहे. जर तुम्ही स्वतःला अपयशी म्हणाल तर यशाच्या ज्या काही संधी तुम्हाला दिसूनही तुम्ही त्यांच्याकडे जाण्याची हिंमत करणार नाही. पण जर तुम्ही स्वतःला रोज सांगायला सुरुवात केली, काय, की मी सक्षम आहे, मी या यशासाठी पात्र आहे, मी ईश्वराच्या कृपेने पुढे जात आहे, मी प्रत्येक दिवशी प्रगती करत आहे, तर तुमच्या मनामध्ये एक आशेचा किरण, एक आशेचा नवीन दिवा पेटवू लागतो. लक्षात ठेवा, आय एम नंतर कधीही शब्द बोलू नका. मी गरीब आहे, मी दुर्दैवी आहे, मी काहीच करू शकत नाही, माझ्या आयुष्यात सगळं वाईट घडतंय, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे कधीच पैसे येत नाहीत, हे अजिबात वाक्य बोलू नका. मी नेहमी अपयशी ठरतोय. तर या प्रत्येक वाक्याऐवजी मी जे काही तुम्हाला 21 वाक्य सांगितले ते आजपासून तुम्ही बोलायला सुरुवात करा, की मी समृद्ध आहे, मी आनंदी आहे, मी खुश आहे, मी यशासाठी पात्र आहे, मी ईश्वराच्या कृपेने सुरक्षित आहे, माझ्या जीवनात भरपूर संधी येत आहेत, ओके, मी माझं सर्वोत्तम आयुष्य घडवत आहे. तर अशी वाक्य तुम्हाला सकारात्मक इथे बोलायची आहेत. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, फक्त सकारात्मक वाक्य बोलून आयुष्य बदलत नाही. पण जर मित्रांनो सकारात्मक विचार असतील, योग्य दृष्टिकोन वापरला असेल आणि आत्मविश्वास भरभरून तुमच्याकडे असेल आणि त्याच गोष्टीमध्ये सातत्यपूर्ण तुम्ही कृती करत असाल, तर हे चारही जेव्हा एकत्र आले तर जीवनात मोठा बदल घडू शकतो. अफर्मेशन मित्रांनो जादू नाही आहे, तर स्वतःला योग्य दिशेने घडवण्याचा एक सुंदर सराव आहे, एक सुंदर प्रवास आहे. हे शब्द तुमच्या मनाला मजबूत करतात, तुम्हाला आशा देतात आणि तुम्ही त्या प्रकारे कृती करायला लागतात. योग्य कृती करण्याची तुम्हाला ते प्रेरणा देतात. तर आजपासून स्वतःशी एक वचन द्यायचं आहे, की माझ्याबद्दल कधीही नकारात्मक मी स्वतः बोलणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवणार. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करणार आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे त्या देवावर, त्या युनिव्हर्सवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणार. कारण मित्रांनो, विश्वास, सकारात्मक विचार आणि योग्य कृती याने काय घडतं? उज्ज्वल भविष्य. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, शेवटपर्यंत पाहिला असेल, तर कमेंटमध्ये फक्त एक वाक्य तुम्हाला लिहायचं आहे, आय एम ब्लेस्ड, आय एम ब्लेस्ड, किंवा मी समृद्ध आहे. यामुळे तुम्ही स्वतःलाच एक सकारात्मक संदेश द्याल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच या व्हिडिओला लाईक करा,
या व्हिडिओतून जरा तरी तुम्हाला सकारात्मक वाटलं असेल, काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अध्यात्म, सकारात्मक विचार, वास्तू, ज्योतिष आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक बोलत राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद. थँक यू युनिवर्स. श्री स्वामी समर्थ.